आदौ रामतपोवनादिगमनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं वालीनिर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं पश्चाद्रावणकुम्भकर्णहननम् एतद्धि रामायणम् आदिनारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम् आदिनारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम् आदिनारायणं विष्णुं ब्रह्मण्यं च वसिष्ठकम्। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। आपले जे प्रश्न चालू आहे त्या प्रश्नानंतर आधीच तर तिच्यामध्ये फरक पडलाय कर्कटीमध्ये, आपण असं मानतो. आपल्याला हे स्पष्ट जाणवतंय की कर्कटीच्या ज्ञानामध्ये ज्ञानसंपन्न अशी कर्कटी आहे. नंतर तिच्या जीवनात फरक पडला. काय फरक पडला हे सुमंतांनी पुढे वर्णन केलं आहे. पण त्याच्या आधीच जर आपल्याला जाणवतंय की तिच्यामध्ये फरक पडला आहे, तर मग त्याच्यामध्ये काय बदल झाला असेल हे आपण कल्पना नाही का करू शकणार. मग त्यांनी आता 15वा जो प्रश्न आहे तो प्रश्न 15वा वाचते. आधी 14 प्रश्न पूर्ण झाले आहेत. प्रश्न पुन्हा माहिती आहे सगळ्यांना. आता 15वा जो, केसाच्या सूक्ष्म अग्राच्या सहस्रांशा एवढा कोणता अणू पर्वता एवढा स्थूल आहे, आणि पर्वता एवढा कोणता अणू केशाग्र सहस्रांशाच्या इतका सूक्ष्म आहे. हा 15वा प्रश्न आहे. 15व्या प्रश्नाचं उत्तर, प्रश्न जो मागे विचारला त्याचं उत्तर आज आपल्याला मिळत आहे. केसाच्या सूक्ष्म टोकाचे 1000 छेद घेतले तर त्यातल्या एका भागाहूनही सूक्ष्म असून त्याचवेळी पर्वतासारखा स्थूल मोठा आहे तो चिदाणू आहे. चिदाणू त्याच्याबद्दल बोलते 2 मिनिटात. नंतर वास्तविक मेरू पर्वत आणि मोहरी यांचे साम्य होणे जसे शक्य नाही, त्याप्रमाणे चिदाकाशरूप अणूला पर्वत किंवा केशाग्राचा सहस्रांश अशी उपमा देणे, तशी तुलना करणे योग्य नाही. अणुत्व आणि महत्त्व वगैरे कल्पना या चिदाकाशात संभवत नाहीत. मुळात म्हणजे अणु रेणू हे प्रकृतीसाठी आवश्यक आहेत. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा. मूळ जे आहे ते मूळ जे आहे त्याला अणु रेणू हे त्याचे भाग आहे. अणू म्हणजे आता आपल्याला गॉड पार्टिकल सापडत नाही फिजिक्सला. फिजिक्सने सांगून दिलं की हा गॉड पार्टिकल आहे. गॉड पार्टिकलच्या नंतर त्याचं विभाजन कसं होतं ते सांगू शकत नाही. आता 2 प्रकारचे वायू आहे, 5 प्रकारचे जे वायू आहेत त्याच्यातला उदान वायू जो आहे, मला 2 वायूंबद्दल जर बोलायचं असेल तर उदान वायू हा जो आहे हा मृत्यूला कारक आहे. मृत्यूला कारक आहे म्हणजे जर त्याला सुटका करून द्यायची जीवाची, त्यावेळी जो वापरला जातो तो झोपलेला असतो. आणि जेव्हा त्याची वेळ येते, जेव्हा आपल्या सगळ्या कल्पनांचा विस्तार झालेला जो असतात कल्पना, त्याचं एक सूक्ष्म बीज असं हृदयामध्ये तयार होतं, म्हणजे त्याला त्या क्षणी सगळं आठवतं 5 सेकंदामध्ये. नैसर्गिक मृत्यूबद्दल बोलते. नैसर्गिक मृत्यू जेव्हा होतो तेव्हा या सगळ्या गोष्टी त्याला आठवतात म्हणे, आणि ते सगळं सूक्ष्म रूपाने हृदयामध्ये येऊन थांबतं. आता हृदयामध्ये येऊन थांबल्यानंतर तो आसनादेह जो आहे त्याला बाहेर काढायचा आहे. तो तिथेच राहू शकत नाही. बाकी शरीर सुटलं आहे म्हणजे हळूहळू उलट्या गतीने सगळं संपलं आहे. म्हणजे पृथ्वी पाण्यामध्ये गेली, पाणी वायूमध्ये गेलं, वायू आकाशामध्ये विलीन होण्याच्या तयारीत आहे. पण बाहेर कसं पडायचं? येताना जसा होता तसा जाताना कसा बाहेर पडणार आहे? तर बाहेर त्या उदान वायूमुळे पडतो. तर उदान वायूचा झटका असा जोरात बसतो 1 सेकंदा की तो त्याला बाहेर फेकून देतो. कारण त्याला निघणं भाग आहे, पृथ्वी तत्वातून बाहेर निघणं भाग आहे. मग त्या तत्वांना, ह्या सगळ्या तत्वांची अणु रेणू ह्या सगळ्या संकल्पना ज्या आहेत, सूक्ष्मातून सूक्ष्म संकल्पना ज्या आहेत, त्यासुद्धा यामध्ये ते म्हणतात आहे की अणुत्व आणि महत्त्व वगैरे कल्पना नाहीच आहे. ज्याच्याबद्दल आपण बोलतो त्या सगळ्या प्रकृतीच्या कल्पना आहेत. प्रकृतीचा अंश तयार झाला आणि त्या अंशामध्ये जे काही घटना चालल्या, त्या घटना करण्यासाठी ज्याचा काही उपयोग झाला, ते अणु रेणू चिदाणू हे सगळं इकडचं आहे, प्रकृतीतलं. ज्याचं ते तत्व झालं मेरू पर्वत आणि मोहरी. जसा इकडे मेरू पर्वत आहे आणि तिकडे मोहरी आहे. विरोधाभास आहे जीवनामध्ये. मोहरी पण त्याचीच आणि मेरू पर्वत पण त्याचाच. छोटी मुंगीसुद्धा त्याची आणि हत्तीसुद्धा त्याचा. नंतर माणूससुद्धा त्याचा. माणसाचं किती सुंदर उदाहरण आपण मागच्या याच्यात बघितलं की माणसासारखा
बलवान माणसासारखा महत्त्वाचा कोणी नाही. या सगळ्या गोष्टींना सगळ्या प्रकृतीमध्ये येतात. प्रकृतीमध्ये येतात. जे मूळ आहे त्याच्याशी याचा संबंध नाही. म्हणजे आपण हा जो कल्पना करतो की हे छोटं आहे, हे मोठं आहे, विरोधाभासी ज्या काही कल्पना आहे ते सगळं प्रकृतीत आहे. जय जय रघुवीर समर्थ. ते पुरुषामध्ये म्हणजे त्या अनंत तत्वामध्ये नाही आहे. आपण ते समजून घेण्यासाठी तो प्रयत्न करतो. आता हा जो 15वा घटक आहे तो समजून घेण्यासाठी. मग हे जर तत्वच समजून घेता येत नाही तर त्याच्या अंशापासून निर्माण झालेला हा देह कसा समजेल? हा देह समजेल, पंचमहाभूतांचा समजेल, पण देहामध्ये बसलेले जे चैतन्य आहे ते कसं कळेल आपल्याला? आणि ते कळण्यासाठी आपल्याला फक्त शरण जाणं आवश्यक आहे. त्यांनी म्हणजे सहस्रांश अशी उपमा देणे, तशी तुलना करणे योग्य नाही. पटलं का हे? की ज्या काही गोष्टी करतो, छोटा आहे मोठा आहे, ती कंपॅरिझन आहे, तुलना आहे. तुलना कशाची करू शकते? काहीतरी आहे तेव्हा ती तुलना आहे. एक रेष काढली आणि दुसरी काढली तर ह्या रेषेपेक्षा ही रेष लहान आहे किंवा ह्या रेषेपेक्षा ही रेष मोठी आहे, ही तुलना आपण करू शकतो. साधं व्यवहारातलं उदाहरण त्या दिवशी सांगितलं होतं किड्याचं. कडुलिंबाच्या किड्यातलं उदाहरण सांगितलं की कडुलिंबाला जर कल्पनाच नाही त्या किड्याला गोड काय आहे, तर मग तो गोडाची कल्पना कशी करेल? ह्याने किती सांगायचा प्रयत्न केला याच्यासारखं त्याला कल्पना नाही, त्याला रंध्रच नाही आहेत. ती चवीची रंध्रच गोडाची नाही आहेत त्याची. चवीची रंध्र त्याची सगळी कडू आहे. मग तो कसा समजून घेईल? मग ह्या ज्या कल्पना आहेत, छोटं मोठं, याच्यापेक्षा छोटं, सूक्ष्मातिसूक्ष्म, गॉड पार्टिकल, हे सगळं फक्त आणि फक्त प्रकृतीसाठी आहे. बापरे, म्हणजे शून्यात जातोय आणि त्याचा अणू तयार होतोय आणि तो अणू शेवटी गॉड पार्टिकल म्हणून सिद्ध होतोय आणि तो सुद्धा प्रकृतीचा अंश आहे. म्हणजे प्रकृतीच तो आहे. अजून ज्याच्यापासून निर्माण झालं तो ते नाही. म्हणजे त्याला लहान मोठं कोणतंच भेद नाही, भेदाभेद नाही. आपल्याला हरिपाठामध्ये सांगितलं आहे कोणताच भेद नाही. आपल्याला वाटतं फक्त जातीभेदच म्हणतात आहे, ते म्हणतात कोणताच भेद नाही आहे प्रकृतीमध्ये. प्रकृती एकच आहे. कारण याच्यापासून तयार झालेली प्रकृती आहे ना, त्याच्यामुळे शून्य आणि मोठं, सहस्र आणि शून्य, भेद नाही. ते फक्त कल्पना येण्यासाठी, तुलना येण्यासाठी 5 फूट उंचीचा माणूस आहे हे समजण्यासाठी हे सगळे गणित आहेत म्हणे. आता त्यांनी जो प्रश्न विचारला की असं काय आहे? काहीच नाही. प्रश्नाचं उत्तर काय झालं? काय केसाच्या सूक्ष्म अग्राच्या सहस्रांशात का काय आहे? इथे सगळं काही आहे, वरती काहीच नाही. ज्याचा तुम्हाला शोध घ्यायचा आहे तो सगळं एकच आहे. सर्वसाधारण आपण जर साध्या याच्यात कल्पना केली, म्हणजे ह्या गोष्टी समजण्यासाठी, जर साधू संत आहे, साधू संत जे खरे असतात ते कोणत्याही धर्माचे असो, कुठलेही असो, कोणत्याही देशातले असो, ते संत तसेच असतात. जसे एक आपला संत जसा असतो तसेच ते असतात. म्हणजे प्रत्यक्षामध्ये सुद्धा हा अनुभव घेऊ शकतो की त्यांच्यामध्ये भेद नाही आहे. त्यांच्यामध्ये कुणीही गेलं तरी त्यांना सारखंच आहे. आणि त्यांच्यामध्ये जे चैतन्य तत्व जागृत झालेलं, बरं चैतन्य तत्व आपल्यातही आहे, पण त्यांच्यामध्ये जागृत झालेलं तत्व आहे, त्या तत्वामध्ये भेद नाही, हे आपण अनुभवलेलं आहे. कोणत्याही जातीचा, कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही पंथाचा असो, किती वर्षापूर्वीचा असो, ते सारखंच आहे. आणि आपलं तर जास्तच जुनं आहे, कारण आपण सनातन धर्म आहे. त्यामुळे हे जे सांगतात तिथे भेद नाही, हे पटण्यासारखं आहे. वर सगळं एक आहे. त्याच्यासाठी आणखी दुसरं उदाहरण, आपण जेव्हा समुद्रामध्ये जातो, सुरुवातीला लाटा असतात, मध्ये गेल्यानंतर समुद्र सगळीकडे सारखा दिसतो. त्याच्या लाटा कुठून उत्पन्न होतात हे सुद्धा कळत नाही. लाटा त्या पुढे निर्माण होतात किनाऱ्यावरती. मध्ये जर आपण बघितलं तर शांत असा समुद्र असतो. आकाशसुद्धा तसं शांत निरभ्र असतं. किती आकाश आलं तरी. म्हणजे लहान मोठं हा जो भेद आहे, तो भेद सगळा समजण्यासाठी प्रकृतीत आहे. आपण ना 2 भाग करूनच घ्यायचे, प्रकृती आणि पुरुष. पुरुष वेगळा, प्रकृतीमध्ये बाकी सगळं. जे जे दिसतंय ते सगळं प्रकृती आहे. जो जो विचार करते ते सगळं प्रकृती आहे. जे जे श्रवणाला येत आहे, कानाला पडत आहे, ते सगळं प्रकृती. आणि जर अंतर्नाद ऐकू आला किंवा आपण अंतर्नाद ओंकार करत असताना जर एखाद्याची समाधी लागली, ती त्या क्षेत्रामध्ये जी लागली ती फक्त पुरुषापर्यंत पोचू शकते. बाकी सगळ्या या संकल्पना, माझं, मी शून्य, मी 0 ते 100, 100 ते 1000, काही अर्थ नाही. तो मेरू पर्वतही त्याला सारखा आणि मोहरीही त्याला सारखी. मग आपला नंबर कुठे? भरपूर वरचा आहे त्याच्या मनाने.
कारण तुम्हाला चैतन्य जे दिलं आहे ते माझं आहे सांगण्याचा प्रयत्न अहम ब्रह्मास्मीतून केलेला आहे. त्यामुळे आपण बरेच वर आहे, बाकी सगळ्यांकडे सारखं आहे, बरेच वर आहे, फक्त वेगळं काही नाही आहे. बरंच वर असलं तरी वेगळं निश्चितच नाही आहे. वर का बरं आहे? कारण तो त्या गोष्टीचा शोध घेऊ शकतो आणि तो इतरांना ते सांगू शकतो, असं त्यांचं म्हणणं आहे. अणुत्व आणि महत्त्व वगैरे कल्पना या चिदाकाशात संभवत नाही. चिदाकाशात संभवत नाही म्हणून त्या लीला राणीला जेव्हा नेलं तेव्हा तिला स्थूल देहाने कुठे नेलं? तिला सांगितलं काही दिवस तुला हे स्थूल देह काढून ठेवावं लागेल. इथे तिने ठेवलं आणि सूक्ष्म देहाने ती सरस्वतीच्या सोबत गेली. आता या सगळ्या त्रैताच्या कल्पना असल्यामुळे त्या शक्य होत्या. आता तर त्या प्रदूषणामध्ये इतकं पावित्र्य आपल्यामध्ये नसल्यामुळे पण आपण कल्पनेने जाऊ शकतो. आपण स्थूल सूक्ष्म देहाने नाही जाऊ शकत, पण कल्पनेने जाऊ शकतो. पण कल्पना अशी करायची, असं हे खरं आहे, अशी कल्पना आपण प्रकृतीत करत नाही. प्रकृतीमध्ये कल्पना करतो की चिदाकाश म्हणजे सगळं संपलं. पण ते म्हणतात अणुत्व आणि महत्त्व वगैरे कल्पना चिदाकाशात संभवत नाहीत. याच्यावर कल्पना करून जर आपण चिंतन केलं तर मनाने आपण, म्हणजे आपण असं गृहीत धरू ना की सरस्वती म्हणजे ही वाणी, सरस्वती म्हणजे ही वाणी आणि कल्पना म्हणजे माझं सूक्ष्म रूप, अशी कल्पना करून या ग्रंथाचा आधार घेऊन आपण जर आपल्या मनाची कल्पना केली तर जाऊ शकतो. कारण आता काळ असा आहे कलियुगाचा. कलियुगाच्या काळामध्ये सूक्ष्मरूप नाही, सरस्वती प्रत्यक्ष प्रगट नाही. प्रत्यक्ष सरस्वती गुप्त झाली आहे. नदीच्या रूपात असून सुद्धा जर गुप्त झाली तर प्रत्यक्ष सरस्वती आपल्यासाठी येईल का? नाही. आपली तेवढी पात्रता नाही, आपले तसे कर्म नाही आणि आपला तसा योग नाही, आपलं तसं युग नाही. पण हे जर सत्य आहे तर या युगामध्ये सुद्धा आपल्याला कोणत्या तरी मार्गाने ते नेणार आहे. म्हणजे ती या सरस्वतीचा उपयोग करा आणि स्वतःची कल्पना म्हणजे सूक्ष्म रूपाने, म्हणजे देह त्या ठिकाणी मनाने नको. देहाचा विचार असेल तर आपण जाऊ नाही शकणार. देहाचा विचार न करता 1 मिनिट जरी असा विचार केला की असं अणुत्व महत्त्व काही नाही, सगळं शांत नितळ आपलं आहे आणि त्याच्यातून आपल्याला काहीतरी स्वतःच्या शांतीची अनुभूती येते, तर ते खरं आहे. बाकी सगळं प्रकृती आहे. ते योगाने ते साधल्या गेलं तर ते शक्य आहे आणि ते साधल्या जातं असं लोक सांगतात. मग आता असं जसे शुद्ध सोन्यामध्ये अलंकार संभवत नाही, शुद्ध सोनं असेल तर अलंकार होऊ शकत नाही, त्याच्यामध्ये मिसळ करावीच लागते. शुद्ध सोनं म्हणजे आता उदाहरणही किती सुंदर दिलं आहे. शुद्ध सोनं आहे तर अंगठी होऊ शकत नाही, कारण त्याच्यामध्ये तांबं मिसळावं लागतं. नाही तर शुद्ध सोन्याची अंगठी 1 दिवसही टिकत नाही, होतच नाहीत अलंकार. मग अलंकार जसे संभवत नाही तसे शुद्ध सोनं मूळ आहे, त्याच्यापासून ही पृथ्वी तयार झाली आहे ना, त्याच्यामध्ये मिसळ झाली, विचारांची म्हणा किंवा आणखी कशाची, साधनांची मिसळ झाली, म्हणून ही प्रकृती तयार झाली. मग ती प्रकृती आणि पुरुष हे जर वेगळं असेल तर पुरुष त्यापेक्षा वेगळा आहे. त्या ठिकाणी आपल्याला जर जायचं असेल तर इथलं माईक काहीच चालणार नाही ना, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या सर्व कल्पना शबल ब्रह्मामध्ये मायेमुळे भासणाऱ्या व्यक्तामध्ये संभवतात. हे सगळं ब्रह्मानी जसा विचार केला, मी अशी अशी छान पृथ्वी तयार करू, असं असं ब्रह्मांड तयार करू, असं असं सगळ्या लोकांना डिपार्टमेंट दिलं, इथपासून आपण कल्पना करू शकतो. कारण जे सगळं आपल्यासारखा ब्रह्मा, ज्याला ब्रह्मज्ञान घ्यायचं आहे तो ब्रह्मापर्यंत सुद्धा पोचत नाही. आपल्यासारखा ब्रह्मा म्हणजे ब्रह्मापासूनच उत्पत्ती झाली ना, म्हणून ब्रह्मा म्हणायचं. प्रत्यक्षात चुकीचा अर्थ निघू नये याच्यातून की ब्रह्मापासून उत्पत्ती आहे. ब्रह्माच्या परे ते तत्व असल्यामुळे आपण ब्रह्मापासून विचार करतोय, कारण ब्रह्मापासून प्रकृती आहे. ब्रह्मापासून या सगळ्या गोष्टीची उत्पत्ती असल्यामुळे आपल्याला ते व्यक्त भासू शकतात, तिथपासूनच भासतात सगळे. जे काही ब्रह्माने निर्माण केलंय ते पासून भासतं. क्षीरसागर म्हटलं तर कुठे भासतो आपल्याला? तो कल्पना आहे, पण कल्पनेमध्येच आहे, ते प्रत्यक्षात कुठे दिसतंय ते? कारण ती ब्रह्मदेवाची गोष्ट नाही. ब्रह्मदेवानी जे निर्माण केलं ते क्षीरसागर नाही. क्षीरसागरातले जे विष्णू पहुडलेले असं जे आपण विष्णू पुराणात ऐकतो ते सगळं प्रकृतीचा भाग आहे. सगळंच प्रकृती आहे. म्हणजे कितीही दूरपर्यंत पाहावं, जसं आपण एखाद्या समुद्रावर उभं राहिलो आणि या टोकावरून बघायला लागलो तर समुद्राचा किनारा दिसत नाही, दिसू शकत नाही, अथांग समुद्र दृष्टीला पडत नाही. मग तसं आपल्या दृष्टीला काय, आपल्या कशालाच हे दृष्टीला पडू शकत नाही, इतकं ते अथांग आहे. पाण्यापेक्षा कितीतरी अथांग आहे ते. मग त्यांनी सांगितलं या सर्व कल्पना, असा हा चिदाणू अनुभवाला कसं येणार? हा जो चिदाणू आहे तो अनुभवाला कसं येणार आहे? कसा येईल तो? कारण तो नाहीच आहे आपला. त्याच्यातून निघालेला अंश ते ज्ञानराज प्रभू सांगतात
जो बघत असेल काही गोष्ट एखादी, तर दोन असतात. जर एखादी गोष्ट बघत असेल, आता आपण एकमेकांना बघतोय म्हणजे मी आहे आणि तुम्ही आहे. दोन गोष्टी असल्याशिवाय एकमेकांना बघू शकत नाही. एकटाच एकाला कसा बघेल? डोळा डोळ्याला कसा बघेल? माझाच एक डोळा माझाच दुसऱ्या डोळ्याला कसा बघेल? तसं सोन्याच्या दागिन्यांचा मधून निघून गेलेला जर दागिना असेल तर तो दागिना सोन्याला बघेल, पण सोन्यातलं सोनं सोन्याला कसं बघेल? असं म्हणणं आहे त्यांचं. म्हणजे आपणच आहोत तर आपणच आपल्याला कसं बघायचं? असं म्हणणं आहे त्यांचं, की मूळ आपणच आहोत, त्या मुळाला मूळ कसं बघेल? आणि मूळच असल्यामुळे बाकीच्या गोष्टी निरर्थक आहेत सगळ्या. असा हा चिदणू अनुभवाला कसा येणार आहे? कारण दुसरं असलं, द्वैत असलं तर दिसतं, पण द्वैत आणि त्यात ॲबस्ट्रॅक्ट क्वालिटीज म्हणतात ना आपण, गुण, धैर्य, शौर्य, प्रेम, हे गुण दिसतात का? हवा दिसते का? काही काही गोष्टी अशा आहेत की ज्या दिसत नाहीत, पण नाहीत का? आहेत. मग तसं म्हणणं आहे त्यांचं, की तो म्हणतात चिदणू अनुभवाला नाही येऊ शकत. चिदणू बद्दल विचार करू शकतो आपण, पण त्या ठिकाणी स्थिर होऊ शकतो, तो दिसू शकत नाही. कारण तो, थोडक्यात सांगायचं म्हणजे, तो आपलाच भाग आहे. तो आपलाच भाग असल्यामुळे आपण त्याला बघू शकत नाही, असं म्हणणं. म्हणजे आपण आपल्याला अमर्याद करायचं तेव्हा कुठे तो चिदाणूचा काहीतरी अंश आपल्याला भासेल, असं मला म्हणायचं आहे. म्हणजे मी अनुभव घेतलेला नाही, पण जर सखोल चिंतन करायचं असेल तर असं त्यांना म्हणायचं की आपलाच असल्या, म्हणजे सोनं बद्दल त्याच्या सुमनताई म्हणतायत की सोनं सोन्याला दिसत नाही, डोळ्यांना डोळे दिसत नाही, मग चिदाणू का दिसत नाही असून? कारण तो आपला आहे, आपणच चिदाणू आहोत ना. मग चिदाणूला चिदाणू कसं दिसेल? हा स्पष्ट अर्थ घ्यायचा या ठिकाणी. आपणच आपल्याला दिसत नाही याचा सगळ्यांचा अर्थ निघणार आहे पुढे जाऊन. असा प्रश्न, असा तो स्वयंवेद्य आहे, असा तो स्वयंवेद्य परमात्मा, ज्याचं ओम नमो जी आद्या म्हणून वर्णन ज्ञानेश्वरीतही केलेलं आहे. मग हे त्यांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे की त्याचं वर्णन करत असताना त्याच्यापासून आपण मर्यादेमध्ये, आपण आईवडिलांचा अंश आहोत. मग आईवडिलांचा अंश असल्यामुळे, वडिलांकडून घेतलेला अंश असल्यामुळे आपल्याला वडील दिसतात. ते माईक आहे, प्रकृतीमध्ये दिसतात. कारण की आपण जो ह्या जन्मात दिसतात, मागच्या जन्मीचं कुठे दिसलं, पुढच्या जन्मीचं कुठे दिसलं? म्हणजे आईवडिलांचा अंश असून पंचमहाभूतांचं असल्यामुळे आपण आईवडिलांना बघू शकतो. हा पंचमहाभूतांचा आहे का? त्याच्यापासून पंचमहाभूतं निर्माण झालेली आहेत. संपूर्ण पृथ्वी निर्माण, ब्रह्मांड निर्माण झालं, तो कसा दिसेल? आणि जर दिसला ज्यांना, तर ते साधू आहेत, ते संत आहेत, ते ज्ञानी आहेत, ज्यांना तो दिसला. पण मग आता यावरती आपण विश्वास ठेवायला पाहिजे की नाही, की ते दिसतो. कुणाला दिसतो? तशी तपश्चर्या असेल त्यांना दिसतो. आपल्याला का दिसत नाही? कारण आपण द्वैतात बघतो. आपण असं समजतो की तो वेगळा आणि मी वेगळी. असं जेव्हा एखादा व्यक्ती बघत असेल तर तो दिसत नाही. असा योग वसिष्ठातला सिद्धांत आहे. म्हणजे हा किती पुराणा सिद्धांत आहे. त्याच्यावरती नंतर मग आता रामायण आहे, नंतर गीता आहे. म्हणजे ह्या सगळ्यांचा आधार, मला त्याशी असं वाटलं, कोणीतरी म्हणे आजकाल वाङ्मयी चौर्य खूप होतं, याचं ते चोरतात आणि नावाने लिहितात. मी म्हटलं की वसिष्ठांनी सुद्धा, म्हणजे या लोकांनी सुद्धा जे जुने ग्रंथ लिहिलेत ना, ते सुद्धा चोरलेलेच आहेत, कुणाचे ना कोणाचे तरी. कारण आपल्या स्वतःच्या मनाने काय करू शकतं कोणीतरी? कुठेतरी काहीतरी आवडतं ते लिहितो माणूस. म्हणजे हे सगळं आहेच ऑलरेडी, ते आहे, ते फक्त आपल्याला आवडतं तेवढं लिहितो. नाही, नवीन तर काही कोणी तयार करत नाही. ते वेदांपासून जे निर्माण झालं ते फक्त वेद फक्त खरे, बाकी सगळं कुठून ना कुठून. आता जेव्हा आपण चित्रावती घालतो, त्या म्हणतात ना, अपानाय स्वा उदानाय स्वा, तर तो सुद्धा मंत्र आहे ऋग्वेदातला. जर एखाद्याने सांगितलं गुरुजींनी की हे मी लिहून काढलं, ते म्हणते तुम्ही काय लिहिलं? तर ऋग्वेदातला मंत्र आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी इथे आहेत. एकही गोष्ट आपल्या बुद्धीच्या परे अशी नाही की जी आपल्याला म्हणजे दिसणार नाही, कधी ना कधी दिसते. म्हणजे याचा अर्थ इथली गोष्ट दिसते म्हणजे खरी, आणि ज्याच्यावरून हे निर्माण झालं ते दिसत नाही, कारण ते त्याच्यापासून निर्मिती असल्यामुळे द्वैतात ते समजू शकत नाही. कारण ते अद्वैत तत्त्वज्ञान आहे, ते अद्वैत तत्त्वज्ञान आहे. आणि हे द्वैताचा विचार आपण करणारे लोक आहोत. आपण जो विचार करतो तो द्वैताचा विचार करणारे लोक आहोत. कारण मी काहीतरी वेगळं बघतो, ही शिकण्याची भावना असते. आता आलं असेल लक्षात. मला असं वाटतं भरपूर विषय तो स्पष्ट झाला. असा प्रश्न विचारतील जो स्वयंवेद्य आहे, अर्थात तद्रूप तत्वाने त्याचा अनुभव येण्यासारखा आहे. पण आता त्यांनी एका शब्दात सुमनताई म्हणाल्या की तो स्वयंवेद्य आहे, तो असा आहे, पण तो आपल्यासारखा मर्यादित नाही. आपण मर्यादित कसे?
जर मला एखादी गोष्ट माहिती असेल तर ती देत असताना सारखं जाणवतं मी देतो, मी देतो, मी देतो, मी करतो, माझ्यामुळे ही घटना घडली. नाहीतर हे कळलंच नसतं. आताच आपण एखादी गोष्ट लिहिली गेली कोणाकडून, आपण म्हटलं नाही मी लिहिलं, प्रत्यक्षामध्ये होतं म्हणून लिहिलं की नाही आपण, हे आपण मानत नाही. मग ते म्हणतात तद्रूपाने मानू शकतो, पण त्यांचा मोठेपणा असा आहे त्या 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 चिदाणूचा, ते चिदाणू तत्त्व जे आहे महत्त्वाचं महत्त्व जे आहे त्या तत्त्वाचा मोठेपणा हा आहे की जर कोणी जाणवत असेल त्याला तर मी जाणवू देईन. त्याची तेवढी जर पात्रता झाली तर तो मी आणि तो एकच आहे हे जाणवण्याची क्षमता त्याची असेल तर मी त्याला तो अनुभव देईन. समुद्राकडे बघून इतके वेळा बघून जर तुम्हाला वाटलं की लाट वेगळीच आहे तर मग कोण काय करेल त्याला. लाट उसळून वर जाते आणि पुन्हा खाली पडते, ती समुद्रात जाते, मिठाची बाहुली समुद्रामध्ये जाते. आपलाही जन्म हा पहिला नाही हे सगळं जर तुम्हाला समजलं असेल आणि जर तुम्ही तसा प्रयत्न केला की असं काहीतरी वेगळं तत्त्व आहे जे यामध्ये मला रमायचं नाही, मला मर्यादेमध्ये राहायचं नाही, असं जर एखाद्या जीवाने प्रयत्न केला तर त्याला ते तत्त्व तद्रूपाने कळवण्याचं सामर्थ्य सुद्धा त्या अणूमध्ये आहे. मग तो जो ब्रह्मज्ञानी असतो तो इतरांना सांगू शकतो आणि ब्रह्मज्ञानी पुरुष तयार करतो. जसं शिक्षक बालवाडीचे शिक्षक बालवाडीची मुलं तयार करतात, हायस्कूलचे शिक्षक तयार करतात, पुढचे शिक्षक पुढच्या विद्यार्थ्यांना शिकवतात. तसं या ठिकाणी सुद्धा ब्रह्मज्ञानी जो पुरुष आहे, ज्याला ब्रह्मज्ञान आहे, तो ब्रह्मज्ञानी पुरुष तयार करू शकतो. म्हणजेच त्या चिदाणूचा अर्थ त्याला कळू शकतो, इतकी मोठी खात्री आहे. पण ते ब्रह्मज्ञानी आहे निश्चित आहे, पण आपण ब्रह्मज्ञानी नाही म्हणून आपल्याला तो अनुभव येत नाही, एवढंच. म्हणजे आपण नापास झालो असा अर्थ काढायचा. प्रयत्न केला पण आम्हाला कळलं नाही तर आपण नापास झालो, पण ती परीक्षा खोटी नाही, ते ज्ञान खोटं नाही. ते ज्ञान आहे, आपण तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही. जसं तो CAचा अभ्यास करताना 5-5, 7-7, 8-8 वर्ष जातात, पण याचा अर्थ CAचा अभ्यास खोटा आहे का? नाही, तो जमत नाही आपल्याला विद्यार्थ्यांना. आणि एखादा विद्यार्थी 1% पासून पहिल्या अटेम्प्टमध्ये पास अतिशय व्यवस्थित पास होतो. हा त्या कोर्सचा दोष नसून हा विद्यार्थ्याचा दोष आहे. म्हणजे ज्याला जशी पात्रता पाहिजे तशी पात्रता येणं म्हणजे तो कोर्स खोटा असणं असं होत नाही, असं त्यांना म्हणायचं आहे. की तो चिदाणूचा जो अनुभव आहे तो अनुभव आहे, खरा आहे, आणि तो खरा आहे तो त्याला मिळू शकतो. आणि असा ब्रह्मज्ञानी जो असतो तो ब्रह्मज्ञानी पुरुष दुसऱ्या ब्रह्मज्ञानापर्यंत जाऊ शकतो. ही ज्ञानाची सखोलता आहे. ते जर ज्ञान त्याला घ्यायचं असेल तर ते ज्ञान तो घेऊ शकतो. देणारा तो ब्रह्मज्ञानी असला पाहिजे. मग तो अनुभवाला कसा येणार असं आधी म्हणतात, आणि दुसऱ्याच क्षणी काय म्हणतात की अर्थात तद्रूपत्वाने तो त्याचा अनुभव घेऊ शकतो. कल्पनेने तो अनुभव घेऊ शकतो. आपल्याला कल्पनाच करता येत नाही ते काय आहे तत्व, म्हणून आपण तो अनुभव घेऊ शकत नाही. म्हणून त्यासाठी साधना लागते. जसं योगशास्त्रामध्ये रोज आसन करतात, व्यायाम करतात, नियम प्राणायाम जसे करतात तेव्हा कुठे त्यांना शरीर सौष्ठव प्राप्त होतं, तसं या ठिकाणी ती साधना आहे. ओंकार तत्वाशी तादात्म्य साधनाची ही साधना आहे. ती साधना जर केली तर त्याला तत्वरूपाने अनुभव या काळात सुद्धा येतो, पुढेही येत राहणार आहे. फक्त तशी साधना पाहिजे. यासाठीच हा सगळा प्रयत्न आहे. जे जे चांगले आहे त्या सगळ्यांना असा जो विचार करेल त्याला ते ब्रह्मज्ञानी पुरुष देऊ शकतात. ब्रह्मज्ञानी पुरुषापेक्षाही आपल्याला वाङ्मय सुद्धा देऊ शकतं, फक्त अहंकार व्हायला नको. अहंकार झाला तर आपल्याला ते वाङ्मय सुद्धा फिकं आहे. पण तत्वज्ञानी पुरुष कशासाठी पाहिजे समोर, की तो आपल्याला अहंकार होऊ देत नाही. म्हणून प्रत्यक्षात हे सगळं ज्ञान स्पष्ट लिहिलं आहे, पण ते रहस्य रूपाने लिहिलं आहे, कारण प्रत्येकाला ते कळत नाही. मग आपण त्याचा अंश आहोत म्हटल्यावर आपल्याला थोडं हलकं वाटायला पाहिजे. याचा परिणाम फलश्रुती काय आहे? जाऊ दे, ज्ञानाचं जाऊ दे. कारण आपण सुरुवातीला जेव्हा ज्ञानासाठी हा ग्रंथ काढला तेव्हा असं वाटलं खूप जड जाईल, पण तो न जड जाण्याचं कारण एक तर सुमनताई आहेत, आणि दुसरी गोष्ट उदाहरण आपण असे घेतो की जे आपल्याला पटतात. त्यामुळे याचा परिणाम असा आहे की थोडं का होईना हलकं वाटलं पाहिजे. थोडं, जास्त जरी नाही तरी आपण फक्त प्रकृतीचे आहोत आणि प्रकृतीप्रमाणे आपल्याला कार्य करायचं आहे. आणि करवून घेणारा काहीतरी वेगळा आहे. एखादी गोष्ट मला करायची आहे ती करू शकत नाही मी, आणि जी मला करायची कधी शक्यता पण नसते ती सुद्धा मी करून जाते. म्हणजे सत्ताधारी कोणीतरी आहे. एवढं जरी याच्यातून आपल्याला अनुभवाला आलं तरी म्हणजे तेच महत्त्वाचं आहे. कोणताही ग्रंथ असो त्या ग्रंथातून जर प्रत्येक वेळी आत्मपरीक्षण झालं आणि आपण कोण आहोत हे जर कळलं तर या सगळ्या गोष्टींचा सत्तेला फायदा आहे.
योग संसिद्ध झालेल्या ज्ञानदृष्टीला आत्मस्वरूप कळते. 16वा प्रश्न जो आहे तो 16वा, सर्व जगाचा त्याग करीत असतानाही कोणता अणू सर्व जगाला धारण करतो. हा प्रश्न 16वा आहे की सर्व जगाचा त्याग करीत असताना कोणता अणू सर्व जगाला धारण करतो. सगळ्या जगाचा त्याग केल्यानंतर एक अणू असतो जो जगाला धारण करतो. जगालाच म्हटलंय ना, सर्व जगाचा त्याग करीत असताना कोणता अणू सर्व जगाला धारण करतो. योग संसिद्ध झालेल्या ज्ञानदृष्टीला आत्मस्वरूप कळतं. आता ही योग वसिष्ठ आणि योगाचाच वर्ग आहे. कोणी शारीरिक तप करत असेल, कोणी मानसिक करत असेल. आर्थिक तप तर कोणी करत नाही आपल्या इथे सध्या, पण मानसिक आणि शारीरिक तप आहे. शारीरिक तप करताना सुद्धा कशाला, संगीत शिकत असताना सुद्धा संगीतामध्ये जे राग आहेत ते सुद्धा योगाचेच राग आहेत सगळे. योग साधू शकतो, त्यामध्ये जर साधना केली तर त्याला संगीतातून सुद्धा त्याला जी काही ती परमसुखाची प्राप्ती होऊ शकते. त्यांचं म्हणणं, ज्ञानदृष्टी जर तशी असेल तर आत्मस्वरूप कळायला ज्ञानदृष्टी लागते. ही सगळ्यात मोठी गोष्ट, म्हणजे सगळ्यात मोठा विरोधाभास आता मला वाटायला लागला. म्हणजे आत्मतत्व इतकं कठीण आहे समजणं. आपल्याला तर आपण किती लवकर ओळखलं, पहिल्या वर्षातच, वयाच्या पहिल्या वर्षी जन्मल्यापासून 0 to 1 year, 0 to 1 year आपण ओळखलं. आपल्याला आपलं नाव हे आहे, आपले आई वडील हे आहेत, त्यांनी बोलवलं की आपण देतो. मग 1 वर्षाच्या आत कळलं आपल्याला ते. कशाला, जन्माच्या आधी पण कळलं सुद्धा आपण कोण आहे, की आपण कोण आहे. आपण जेव्हा आपल्याला आवाज देतात तेव्हा पटकन जसं बघतो, म्हणजे आपण कोण आहे हे माहिती आहे आपल्याला. मग आता एवढा गोंधळ 60 वर्ष झाली तरीसुद्धा ते म्हणजे आत्मस्वरूप असल्याशिवाय आत्मस्वरूप कळते कशामुळे, ज्ञानदृष्टीमुळे. म्हणजे ह्या दृष्टीने आपल्याला आपण दिसत नाही, म्हणजे आपल्याला जे दिसतोय ते आपण नाही. एवढं तरी कळलं पाहिजे कमीत कमी. आपण जे आहोत दिसतोय तेवढं फक्त नाही, ते नाही असं नाही म्हणायचं. कारण मग तसं असतं तर मग आपण पिशाची योनीत राहिलो असतो. त्याच्यामुळे तो पिशाची योनी नाही, भूत योनी नाही, प्रेत योनी नाही. अगदी व्यवस्थित आपल्याला बुद्धी आहे, व्यवस्थित मानव आहे, सद्गुणी आहोत, पापभीरू आहोत, माणसंच आहोत ना. पण आपण कोण आहे हे कळत नाही. म्हणजे चांगल्या रस्त्यावर असलेला चांगला व्यक्ती आहोत याच्या व्यतिरिक्त आपली काही ओळख नाही. कारण जर तसं असतं, जर आपली ओळख राहिली असती तर आपण आपलं काहीतरी वेगळं केलं असतं. प्रत्यक्षामध्ये आपण वेगळं म्हणजे सर्वसाधारण जे लोक करतात तसं न करता काहीतरी वेगळं केलं असतं. स्वांत सुखाय जगलो असतो, स्वांत सुखाय जगलो असतो. ते करत नाही, म्हणून आत्मदृष्टी असल्याशिवाय आत्मस्वरूप कळत नाही म्हणतात. मला काय आवडतं हे मलाच कळत नाही. याच्यासारखा मोठा विरोधाभास नाही कोणता. इतरांच्या बाबतीत तर खूप आपल्याला वाटतं ह्याला हे आवडत नाही, त्याला ते आवडत नाही. रात्रंदिवस तपश्चर्या करून सांगतो ह्याला हे आवडत नाही, ते तसं मला करायचं नाही. असा विचार आपण स्वतःच्या बाबतीत कधीच करत नाही. आणि हे हजारो वर्षांपूर्वी सांगून ठेवलं की स्वतःला ओळखा. स्वतःला ओळखले तर तुम्ही इतरांना सांगू शकता की तुम्ही स्वतःची आयडेंटिटी इतरांमध्ये दाखवू शकता. अन्यथा तुम्ही त्यांच्या सगळे ढोरासारखेच वागणार आहे, मेंढरांच्या कळपासारखेच वागणार आहे. ज्या वर्षानुवर्ष जगत आलो तसेच जगणार आहे. सर्व जगाचा त्याग आणि त्याची धारणा करणारा चिदणू सर्व रूपाने स्थित आहे. जेव्हा त्याच्या ठिकाणी जगाचे स्फुरण नसते तेव्हा त्याच्या ठिकाणी जग नसते. आता याला रामतत्व म्हणा. रामांचा अवतार झाल्यानंतर म्हणून त्यांनी काय म्हटलं तर रामांनी पहिल्यांदा कृष्णाच्या आधी राम असल्यामुळे रामाचं नाव घेते, नाही तर कृष्ण आणि राम काही वेगळे नाही आहे. पण त्याच्यानंतर हा जो अवतार आहे तो रामांचा अवतार आहे ना. तर रामांना ज्यांनी बघितलं त्यांना जेव्हा दर्शन झालं, त्यांनी काही विश्वरूप दर्शन दिलं नाही. पण जेव्हा जेव्हा सगळेजण म्हणायचे तर हा राम नाही, हा परब्रह्म आहे, सगळ्या जगाचा निर्माता आहे असंच म्हणायचो की नाही. नुसतं ते मानवरूपाने आलाय खरं, तो प्रत्यक्षात काहीतरी वेगळं दिसतंय दिव्य त्याच्यामध्ये, पण तो प्रत्यक्षात परमात्मा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे जो चिदाणू सर्व रूपांनी स्थित आहे असंच रामांकडे बघून सगळ्यांनी म्हटलं. राम हे असं एक उदाहरण झालं की त्या उदाहरणावरून आपण समजू शकतो की ते तत्व, कोणतं तत्व सगळीकडे भरलेलं आहे तर रामतत्व भरलेलं आहे, शिवतत्व भरलेलं आहे, रामतत्व भरलेलं आहे. कृष्णतत्व भरलेलं आहे असं नाही म्हणत आहे. कृष्णाने सांगितलं की रामतत्व महत्त्वाचं आहे, कृष्णाने सांगितलं की शिवतत्व महत्त्वाचं आहे, कृष्णाने सांगितलं की मी हे करतो आहे. कारण तो बोलणार आहे, प्रवक्ता आहे तो. जसे प्रवक्ते असतात ना प्रत्येक पक्षाचे, जसे संत प्रवक्ते आहेत भगवंताचे, तसा तो भगवंताचा स्वतः प्रवक्ता आहे. तो माझाच प्रवक्ता मी आहे. कारण मी जे सांगतो ते म्हणजे चिदणू सगळ्यांमध्ये स्थिर आहे हे रामांकडे बघून पटलं. हे सांगतायत वशिष्ठ त्याला, रामांना सांगतात समोर बसून
किती पटलं असं की बाबा रे, जणू सगळ्यात स्थिर असतो जेव्हा त्याच्या ठिकाणी स्फुरण नसते. याचा साधा ऋग्वेदातला पहिला मंत्र आहे, काल जो वाचला मी. ऋग्वेदातला पहिला मंत्र आणि त्याचा अर्थ बघू शकता याच्यावरती. अगदी पहिलाच मंत्र आहे ऋग्वेदातला. त्यांनी म्हटलं मी जर नसेल, मी जर या क्षणी जरी डोळे मिटले, म्हणजे गतप्राण झाली, जग काय आहे? शून्य आहे. आणि मी नव्हती तेव्हाही माझ्यासाठी शून्यच आहे. मी नव्हतीच तर काय प्रश्न आहे? मी आहे म्हणून सगळं जग आहे. माझ्या डोळ्यांनी मी बघतोय म्हणून जग आहे. अन्यथा काय आहे? ते शून्य आहे. त्यांचं म्हणणे सर्व जगाचा तेव्हा त्याच्या ठिकाणी जग नसते, परंतु त्याच्यामध्ये जेव्हा जगाचे स्फुरण होते तेव्हा तो आपल्या साक्षीत्वाने जग धारण करतो. जेव्हा माझ्यामध्ये त्या चैतन्याचं स्फुरण झालं, म्हणजे चैतन्य आलं, त्यावेळी ते बघण्याचं स्फुरण मला मिळतं आणि त्याकडे बघू लागतो आणि आपल्या कल्पनेनी जग बघतो, असं त्यांनी म्हटलं आहे. मग म्हणजे आधी योग आणि हे बघत असताना ह्याला हे कसं काय दिसतं आहे डोळ्यांनी? समोरचे डोंगर दिसत आहेत, माझं घर दिसतंय, माझा देह दिसतंय. याचा अर्थ कसा? तर ते म्हणतात आहे की त्याला आत्मस्वरूप कळल्याशिवाय त्याला ते कळणार नाही. त्याला जर आत्मस्वरूप कळलं तर तो म्हणतो मीच सगळ्या जगाचा निर्माता आहे. जेवढं मला बघायचं तेवढं बघतो, जे नाही बघायचं ते सुद्धा माझ्या कल्पनेत आहे, कारण मीच त्याची कल्पना करून निर्माण केलेलं आहे. कितीतरी गोष्टी अशा सांगू शकतात ते लोक की माझी स्वतःची जागृती झाली, स्वयंस्फूर्ती झाली. म्हणजे ज्या गोष्टी न करणाऱ्या होत्या त्या हनुमंतांची उडी घेतलीच ना. कोण लांबू शकतो समुद्र इतके सहस्त्र योजन समुद्रावरती लांगणं. एक वेळ तो जांबुवंत म्हणतो मी जाऊ शकतो, पण येणं वापस शक्य नाही. मी म्हातारा झालो आहे म्हणून लांगू शकत नाही. म्हणजे लांगणारा तो होता पण वापस येऊ शकत नाही, कारण कार्य दोन्हीकडून करायचं आहे म्हणून मी जात नाही. हनुमंत जाऊ शकतो. मग त्याला जर जागृती झाली तर अतर्क्य अशा गोष्टी जर तो करू शकतो, तर अतर्क्य अशी कल्पनासुद्धा मी करू शकते. आणि तेच करायला लावलं योग वसिष्ठामध्ये. अतर्क्य कल्पना करायची की सगळं करणारा मी आहे. पण जर करत नसेल तर माझा अवतार रामाचा आहे. अवतार रामांचा आहे, पण रामांच्या अवतारामध्ये जास्तीत जास्त काम मी करणार आहे, जास्तीत जास्त कर्तव्य मी करणार आहे. माझ्याच्याने जमत नसेल तर त्या परमतत्वाची आराधना करणार आहे, बाण मारणार आहे आणि सगळं करून त्याच्याकडून आशीर्वाद घेऊन मी करणार आहे. पण प्रत्यक्ष करतोय मीच आहे तो करता. ह्याचा अहंकार रूप कृष्ण बोललेला आहे पुढे जाऊन. रामांचा अहंकार स्वभावच नाही. अहंकार म्हणण्यापेक्षा अहमताच नाही आहे त्यांच्यामध्ये. नम्रता हा त्यांचा गुण असल्यामुळे ते असं बोलले नाही की मी मारतो. मी त्याच्याकडून समुद्र जर उल्लंघला जात नाही, समुद्र जर मागे जात नाही, तर लागली समुद्रदेवाची प्रार्थना वगैरे करणं, हे काम रामांनी केलं, कृष्णांनी नाही केलं. जे मध्ये आला त्याला आडवा काढला, कारण तो स्वतःच्या सत्तेला जाणणारा दाखवला आहे की मी स्वतःच्या सत्तेला जाणतो. म्हणजे स्वतःची सत्ता जाणणं आणि न जाणून मर्यादेत राहणं हे दोन अवतार आहे. माझी सत्ता आहे, मी करतो आहे, हा कृष्ण अवतार आहे. माझी सत्ता आहे, मी नम्र आहे, मी त्या सत्तेकडून मागून घेतो आहे, हा राम अवतार आहे. कारण सुरुवातीचा अवतार असल्यामुळे वसिष्ठांनी त्यांना तसं शिकवलं आहे. सुरुवातीचा जो असतो मूळ गाभा तो आणखी कडक असतो ना. मुळातलं जे तत्व आहे ते जास्त सकस असतं. हे तर सकस नाही असं म्हणायचं नाही आहे त्याच्यातून, पण त्याचं वर्जन बदलत जातं ना प्रत्येक वेळी. आता कलियुगामध्ये तर वर्जन फारच बदललं. त्यांनी म्हटलं की तुम्ही यज्ञ नका करू, याग नका करू, काहीच नका करू, तुम्ही फक्त नामस्मरण करा. मग हे 3 युगामधला फरक आहे ना, की जेव्हा यज्ञ करून पावत होते, मग या सगळ्या गोष्टी रामांच्या काळामध्ये प्रत्यक्ष राम दिसत होते, त्याच्यामुळे सत्कार्य रामराज्य होतं. त्यामुळे रामांना बोलावं नाही लागलं, त्यांच्या करणीतून दिसलं. पुढे इतके निगरगट्ट लोक झाले की भगवंतांना बोलावं लागलं. पण आत्मस्वरूपात ते स्थित असताना ते बोलले, आत्मस्वरूपात स्थित असताना त्यांनी कर्म केलं, आत्मरूपात स्थित असताना त्यांनी सांगितलं की मी जरी दिसतोय सगुण रूपात तर निर्गुणातही मीच आहे. तसं आपणही सगुणात दिसतोय, देह आहे, प्रश्नच नाही. रामांच्या देहाचं वर्णन कमी आहे का? त्या रामांचं वर्णन करताना 2च लोकांचं वर्णन आहे, राम आणि द्रौपदी. रामांकडे बघून पुरुषांना सुद्धा असं वाटायचं की किती सुंदर आहे रामांचं रूप, आणि द्रौपदीकडे बघून बायकांना सुद्धा असं वाटायचं की किती सुंदर हिचं रूप आहे. तर पुरुषांना काय वाटत असेल? तर या सगळ्या संकल्पना रामांच्या असून सुद्धा, हे सगळं तत्व असून सुद्धा त्यांनी मर्यादेचं पालन केलेलं आहे. मग या सगळ्या गोष्टी आपल्याला सुद्धा कळायला पाहिजे की त्यांना सगळं असून सुद्धा त्यांना माहिती होतं आपण परब्रह्मतत्व आहोत, पण मर्यादेमध्ये कार्य केलं न बोलता.
तसं आपण अमर्याद आहोतच, प्रश्न नाही. पण अमर्यादेमध्ये आपल्याला जे कार्य दिलं आहे मर्यादेत एवढंच कार्य आपल्याला करायचं आहे. आणि ते करत असताना त्यांची आराधना करत राहायची. या मला यश द्या, मानावा राम सर्वदा करता, या सगळ्या म्हणत राहिलं की कश्चित जीवाला सुद्धा अशक्य अशा गोष्टी करता येतात. याची याचे उदाहरण आपण आताही बघतो. कितीतरी लोक आहेत असे की जे आहे कलियुगात, पण प्रत्यक्षात असं वाटतं की ह्यांना काहीतरी विशेष दिव्यशक्ती प्राप्त झालेली आहे. त्याचं कारण त्यांना त्यांच्या अमर्याद स्वरूपाची, स्वतःच्या स्वरूपाची जाणीव होऊन सुद्धा ते नम्र आहेत. आपण रामांचं चरित्र वाचतोय म्हणून कृष्णाचे बोललेलं ऐकायचं आहे, कृष्णाने केलेलं करायचं नाही आहे. ह्यांनी कृती केली तशी कृती करायची आणि कृष्णांचं वचन ऐकायचं आहे. तर हा 2 अवतारांना फरक आहे. ते महाभारत आहे, हे रामायण आहे. आणि रामायणाचा हिरो आपण जे बसले आहेत ते शिकतायत. मग त्यांचं काय तत्त्वज्ञान आहे हे समजून घेतल्यानंतर आपल्या आत्मस्वरूपाची जाणीव होणं ही आवश्यकता आहे, मॅन्डेटरी आहे. की आपण कोण आहोत हे रामांनासुद्धा विसरावं लागलं. विसरल्यानंतर राम रडायला लागले, नाही तर राम रडले नसते. रामांना जर माहिती आहे मी जर परब्रह्म परमात्मा आहे, ही कसली हरवते सीता वगैरे, हे सगळं असं काही केलेलं नाही त्यांनी. ते रडले आहेत. आपणही रडतो, आपणही आनंदी होतो. पण त्यांचं म्हणणं आनंद होत असताना सुद्धा स्थित राहणं, हे कृष्णांनी पुढे जाऊन सांगितलं की आनंदामध्ये आनंदी झालं तर तू करू काहीच शकत नाही. रामच जर काही करू शकले नाही स्वतः परब्रह्माच्या आशीर्वादाच्या शिवाय नररूपामध्ये, तर आपले काय कथा आहे. सगळं ते तो जाणणारा करणार आहे. हे आत्मस्वरूप. मग ह्या आत्मस्वरूपाला खरं तर आपल्या आत्म्याला ठेच लागते, मी कोणीच नाही. आणि तेच सगळं काही असा अर्थ निघतो, त्याच्यामुळे आपण ते मानत नाही. प्रत्यक्षामध्ये एक आता महाराज होते, ते बोलत होते. त्यांनी सांगितलं की कोणाला क्षमा मागायची असेल, कोणाला क्षमा मागायची असेल आणि समजा गुरुजींनी सांगितलं की या व्यक्तीला 2 गोष्टी करू शकते तू, त्याने तू मुक्त होशील. एक तर तू क्षमा माग, चुकलं माझं म्हण, मुख्य म्हणजे माझं चुकलं म्हण आणि क्षमा माग, नाही तर देवाची पूजा कर. तर आपण अगदी आनंदाने देवाची पूजा मान्य करू, कारण आपल्याला बदल करायचाच नाही आहे स्वतःमध्ये. आपल्याला जर बदल करायचा असता तर आपण त्याच्याशी जाऊन क्षमा मागितली असती. म्हणजे पूजे इतकंच जर पुण्य त्याला आहे तर आपण पूजेला का प्रिफर करतो, कारण ती मी कम्फर्ट झोनमध्ये आहे ना त्या गोष्टीमध्ये, की मला कम्फर्टेबल आहे. खूप भारी भारी पैसे खर्च केले, या ठिकाणी या तीर्थला घेतली, हे सगळं केलं, पण प्रत्यक्षात जे करायला पाहिजे ते केलंच नाही ना. पण त्यांनी एकदा परीक्षा बघताना म्हटलं की 2 पैकी जर एक गोष्ट करायची असेल तर कोणती कराल. तर 99% लोक म्हणतील मी पूजा करून टाकतो, याने जर मला पुण्य मिळत असेल तर मी पूजा करून टाकतो. पूजा करून टाकतो. पूजा ही करून टाकायची गोष्ट नाही आहे, पण तरी आपण म्हणतो पूजा करून टाकतो. मग असं आहे ना. त्यामुळे बदल कसा घडेल. बदल घडण्यासाठी आत्मस्वरूपाच्या मध्ये लीन व्हायचं असेल तर आपल्या अहंकाराला लागतो धक्का. मी कोणीच नाही. आता माझ्या व्यतिरिक्त नावाने म्हटलं की अपर्णा नावाची व्यक्ती कोणीच नाही. कोणता अहंकार मानेल ही गोष्ट, कोण मी कशी मानेन ही गोष्ट की मी नाहीच. हे जोपर्यंत मी करत नाही तोपर्यंत आत्मस्वरूप स्पष्ट होत नाही म्हणतात. मग आत्मस्वरूप स्पष्ट करायचं असेल, विशाल रूप धारण करायचं असेल तर आपल्याला मर्यादित आपली स्वतःची आयडेंटिटी ठेचून काढावी लागेल. ते गरुडाचं उदाहरण देतात की त्याला जरा पुन्हा जेव्हा नवीन जीवन पाहिजे असतं, स्वतःची चोच जी सगळ्यात आवश्यक अस्त्र आहे त्याचं तो पर्वतावर ठेचून काढतो, रक्तबंबाळ होतो, ती चोच काढून टाकतो आणि दुसरी चोच त्याला येते. मग तो अहंकार ठेचून काढल्याशिवाय मी कुणीच नाही, तेव्हा कुठे आत्मज्ञान होईल की तू खूप काही आहे. पण तेव्हाही जेव्हा त्याला अनुभव येतो म्हणे की परमतत्वाचा अनुभव येतो, तेव्हाही ते परमतत्व जेव्हा या रूपात काम करतं तेव्हा त्यांनी त्याचीच आराधना केली पाहिजे. स्वतः तो आहे तरीसुद्धा, कारण सोनं आणि अलंकार याच्यामध्ये फरक तो राहणारच आहे शेवटपर्यंत. सोनं ते सोनं आणि अलंकार ते अलंकार. अलंकारही सुंदर आहे, सोनंही सुंदर आहे. सोनं आणि अलंकार एकच आहे. पण अलंकार ते अलंकारांची मर्यादा लक्षात ठेवून मग मी सोनं आहे असं त्यांनी म्हटलं तर फार उत्तम होईल. म्हणजे जसं दासबोधामध्ये ज्ञानोत्तर भक्ती सांगितले की ज्ञान करायचं आणि भक्ती करायची, नुसतीच भक्ती आणि नुसतंच ज्ञान कामाचं नाही. तसं मी सोनं आहे पण अलंकार आहे मी, पण मी मुळात सोनं आहे. तेव्हा कुठे त्या अलंकाराची आणि सोन्याची किंमत त्याला कळू शकेल. म्हणजे पूर्ण स्वरूपाचं जाणीव होऊन सुद्धा पुन्हा त्याच्याच शरण राहणं, तेव्हा कुठे इतकं आपल्या या देहाला शक्य आहे का.
आपला हा जो देह आहे त्याला धक्का बसतो, इतका जोरदार धक्का बसतो, तू कुणीच नाही असं ऐकणं शक्य नाही. कारण बुद्धीला आपल्या पटलंय, संस्कारांना आपल्या पटलंय की आपण कोणीतरी आहोत आणि आपण खूप काही करू शकतो. त्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. म्हणजे याच्यावरती जे जास्त चिंतन झालं काय, योग संसिद्ध झालेल्या ज्ञानदृष्टीला फक्त आत्मस्वरूप कळतं. कोणतंही कर्तव्य सोडायला सांगितलेलं नाही. वसिष्ठांनी कर्तव्य सोडायला सांगितलेलं नाही, तसं आपल्यालाही कोणतंही कर्तव्य सोडायचं नाही आहे. पण आपण कोण आहोत हे जाणण्यासाठी, आत्मस्वरूपासाठी ती ज्ञानदृष्टी लागते, ती फक्त तुम्हाला देतो रामांना, असं त्यांनी सांगितलं. आणि मग रामचरित्र जर ऐकलं तर आपल्याला कळेल की रामचंद्रांचं वागणं कसं होतं. प्रत्यक्षात ते सगळं काही असूनसुद्धा किती मर्यादेत वागले. आणि त्यांनाही अडचणी आल्या, प्रारब्धानी जशा आपल्याला आल्या तशा त्यांच्या अडचणी आहेत, तरीसुद्धा त्यांचं वागणं कसं होतं. आणि आपण म्हणून त्या आत्मस्वरूपात लीन होते, पण आत्मस्वरूपाला शरण पण होते. आणि हे सगळं सांगून त्यांच्या चरित्रातल्या लोकांना जेव्हा कळत नाही तेव्हा कृष्ण हातात सुदर्शन चक्र घेऊन बोलायला लागले, असं कसं ऐकत नाही, माझ्या वचनांवर विश्वास ठेव, अन्यथा तुला आत्मस्वरूपाचं ज्ञान होणार नाही. आणि मी तुला तुझ्या स्वरूपाचं ज्ञान करून देणार आहे. तू मला शरण ये, मी तुला तुझ्या स्वरूपाचं ज्ञान करून देतो. याच्याहून चांगलं डील काय असेल आयुष्यातलं. सगळ्यात महत्त्वाचं नरजन्माचं सार्थक म्हणजे हे डील आहे की मी तुला तुझ्या स्वरूपाचं दर्शन करून देतो, तू मला शरण ये. पहिल्यांदा तू मला शरण ये, मग मी तुला स्वरूपाचं दर्शन करून देतो. त्या ठिकाणी जो देहाचा पडदा आहे तो फक्त बाजूला करायला पाहिजे, जसा परिसाचा आहे. हा प्रश्न आहे. हा 16वा प्रश्न समजला. आज तर 2 प्रश्न झाले, कधी नव्हे ते, नाही तर एकच प्रश्न होतो. आता 17वा प्रश्न. कारण आणि कर्तृत्व यांचा आश्रय न करता कोण क्रिया करणार आहे? कारण आणि कर्तृत्व न करता कोण क्रिया करणार आहे? तर क्रिया करणारा, करता, त्या क्रियेचे फल, कार्य भोगणारा, अशा रूपांनी तो परमात्मा जगात भासमान असतो. त्यांनी सांगितलं क्रिया करणारा करता आणि त्या क्रियेचे फल भोगणारा भोगता, अशा दोन्ही रूपांनी तो परमात्मा जगात भासमान असतो. त्यांनी क्रिया केली, त्याच्याच मनात आलं की नाही की आपण निर्माण व्हावं. एकोहम बहुश्याम, मला असं वाटतंय की मी एकटा आहे आणि मी बहुश्याम, मीच नटलो आहे, मीच सर्वत्र नटलो. ते दिसत नाही कारण ज्ञानदृष्टी नाही आपल्याला. म्हणून म्हणजे जर आता पुन्हा प्रश्न विचारला कोणी की तसं तर काही दिसत नाही, इतके दुष्ट, इतके वाईट, इतके घाण प्रकार चालू आहेत सगळे, तर कसा काय तो नटला आहे? तर त्याला ज्ञानदृष्टी लागते. आपण एवढं जर विवेचन केल्यावरही तोच प्रश्न विचारला तर आपण आत्मपरीक्षणाबद्दल बोलतो आहे, आपण समाजाबद्दल बोलत नाही आहे. आपण स्वतःबद्दल बोलत असल्यामुळे त्या विषयाला मर्यादित करतो आहे. अमर्याद विषयाला समाजाशी न जोडता फक्त स्वतःशी जोडायचं. आपण स्वतःबद्दल विचार केल्यानंतर ते शुंभ निशुंभ जसे मायेनी मारले तसे आपलेच ते शुंभ निशुंभ मारण्यासाठी चाललं आहे. त्यांनी म्हटलं जो करणारा आहे करता. आपण जर एखादी क्रिया केली, करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधं विहितमविहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्दे श्री महादेव शंभो. आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणात् शरीरं गृहं. पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधी स्थिती. संचारः पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्राणि सर्वा गिरौ. यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम्. जे जे काही माझ्याकडून कृती घडेल ती सगळी आत्मात्वम गिरिजामती. अच्छा, माझा आत्मा म्हणजे तू आहे आणि जे हे सांगणारी माझी बुद्धी गिरिजा म्हणजे तुझी बायको, पत्नी म्हणजे पार्वती आहे. माझीच बुद्धी पार्वती. हा माझ्या वैयक्तिकचा विषय चालला, कारण आत्मस्वरूपाचं ज्ञान आहे ना. आपण समाजाशी याचा जर संबंध लावला तर हा दुष्टपणा होईल. कारण इतके सगळे प्रयत्न त्यांचे चाललेले आहे की ते स्वतःसाठी चालले आहेत. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की माझा जो आत्मा आहे त्या आत्म्याचं संरक्षण करणं, त्या आत्म्याला गती देणं माझं कर्तव्य आहे. त्या आत्म्याला जर गती आपण अधोगामी केली त्याची ऊर्ध्वगामीपेक्षा, तर त्याच्यासारखं पाप आपण करणार कोण? दुसरं कोणी कारणीभूत नाही. बाहेरची परिस्थिती कशीही असो, बाहेरचं देहाच्या संबंधितल्या घटना ज्या आहेत त्या कशाही असो, माझी जबाबदारी माझ्या आत्म्याला मुक्त करण्याची आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं हा जो क्रिया करतो तो म्हणजे आजच मला क्षमा मिळते. जी मी क्रिया करते ती भगवंताला अर्पण जर केली असेल तर भगवंतांनी दिलेलं जे काही फळ असेल ते अर्पण करणारंसुद्धा मी आनंदाने स्वीकारतो ना. मी हे करत असताना चुकली तर त्या चुकीचं फळ मी भोगतो. मी करत असताना काही चांगलं केल्या गेलं तर ते भगवंताला अर्पण करतो. म्हणजे सर्व दृष्टीने मोकळा होणे हे आत्मस्वरूप आहे.
हे आपला देह होऊ देत नाही ना. या सगळ्या गोष्टी देह आणि बुद्धी होऊ देत नाही. पण आता होईल, कारण आपण त्याच्यावरती चिंतन मनन सतत जर तेच केलं, दुसरा विषयच नाही कोणता, दुसरा कोणताही विषय न येता, कारण माझं म्हणणं हा ग्रंथ संपवणे हा विषय नाही आहे माझा. हा विषय आपल्याला रुजला पाहिजे, धारण केला पाहिजे मनामध्ये. कारण जे ते सांगतायत त्यांनी ते धारण केलं, म्हणून राम घडले, म्हणून कृष्ण घडले, म्हणून अवतार घडले. प्रत्यक्षात ऐकलंच नसतं कोणी तर या पूर्ण निरूपणाचा उपयोग नाही काही. मी तर कण कण त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न असतो, अनुभव घेण्याचा. आता याच्या उपर देवाची इच्छा काय आहे ते माहीत नाही. मग कार्य करणारा भोगणारा अशा रूपांनी तो परमात्मा जगात भासमान असतो. त्यांनी जरी मला शिव्या दिल्या की हे चुकीचं केलं, त्यांनी मला शिव्या दिल्या, पण मला माहिती आहे ना माझं आणि परमात्म्याचं नातं जोडलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्या शिव्यांशी माझा काय संबंध. तो जो शिव्या देतो आहे किंवा जो काही वाईट बोलतो आहे, जे काही अपमान करतो आहे, ते सगळे देहाशी संबंधित आहे. एक व्यक्ती म्हणून त्याच्यासमोर उभी राहते ना, त्यामुळे तो अपमान करू शकतो. प्रत्यक्षात माझा अपमान करून व्हावा की न व्हावा हा माझा प्रश्न आहे. त्यांनी सांगितलं सगळ्या रूपांनी तो आपली परीक्षाच घेत असतो वेगवेगळ्या पद्धतीने. तर जसं मागच्या वेळेच्या प्रश्नाचं उत्तर आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने परीक्षा होत असतात. त्या परीक्षेमध्ये देहाने सामोरं जायचं का आत्म्याने सामोरं जायचं हा प्रश्न आहे. परंतु त्यावेळी तो निस्संग निर्विकार उदासीनवत स्वात्मस्वरूपाने स्थित असतो. सर्व जगाचे अस्तित्व आणि क्रिया किंवा त्याचे फल त्याच्याशी संबंध नसूनही कर्तृत्व भोक्तृत्व या कल्पना उदित झाल्या आहेत. प्रत्यक्षामध्ये त्याचा काही संबंध नाही. त्याला फक्त शांतपणे जगायचं आहे आपल्या शरीरामध्ये. आपल्या शरीरामध्ये यायचं आहे, काही वर्षांनी त्याचा वेळ संपला की जायचं आहे. आपल्या प्रारब्धाप्रमाणे त्याला पुन्हा यावं लागतं, पण त्याला यायचं नाही, त्याला मुक्त व्हायचं आहे. पण बिचारा भोगत राहतो, करत राहतो, आपल्यासाठी तो करत राहतो. लागा चुनरी में दाग, किती मोठं गाणं आहे की चुनरी में दाग लागलो, मी तिथून सुटलो म्हणून मला डाग लागला. प्रत्यक्षात मी कसा आहे मला माहीत आहे, निस्संग आहे, निर्विकार आहे. प्रत्यक्षामध्ये या विचारांनी जो जगाची उत्पत्ती लय करतो तोच आपल्यामध्ये बसला आहे. जो जगाची आणि उत्पत्ती आणि स्थिती आणि लय जो करतो तो आपल्यामध्ये बसला आहे. ते मानवी व्यवहाराच्या दृष्टीने खरं आहे, मानवी व्यवहाराच्या दृष्टीने वाटत नाही. पण छांदोग्य उपनिषद जर वाचलं तर त्या ठिकाणी त्यांनी हा जो वैश्वानर रूप अग्नी आपल्यामध्ये आहे, जठराग्नी, त्या रूपाने भगवंत स्वतः आपल्यामधून आहुती घेत आहेत. जे तुम्ही टाकाल ते करून बघतोय आणि खातोय, त्यातून आपलं रक्त मांस पेशी तयार करतोय. मग इतका भगवंत आपल्या पोटात बसलेला असताना हृदयाला जाणवत नाही. हा दोष कोणाचा आहे? मग ते म्हणतात हे आपलं अहम वैश्वानरो भूत्वा आहे, तर गीतेत पण म्हटलंय जे खायचं आहे ते असं टाका की भगवंत वाट बघतायत, दे मला खायला. आणि ते खाल्ल्यानंतर भगवंतांनी त्याच्या स्मरणामध्ये खाल्लं तर मग तो आपल्या शरीरामध्ये जे काही त्याचे रस तयार करेल सात्विक, आणि कदाचित त्याच्यातूनच वृत्ती अशी निर्माण होईल की भगवंता मला तुझ्यासारखंच व्हायचं आहे, म्हणजे मी होऊनच जाईल. आधी मी त्याचं नाव तर घेतलं पाहिजे. आधी जेव्हा नाव घेऊ तेव्हा कुठे तो आपल्यासारखं करण्याचा प्रयत्न, तसे रस पाजरतील आपल्यातून, तशी वृत्ती होईल, तशी शांती मिळेल. हे तर अहम वैश्वान तर प्रत्यक्ष स्वरूपात जठराग्नी म्हटलं आहे. आणि हृदयामध्ये बसले तत्व दिसत नाही, ठीक आहे, समजून जाऊ आपण की ते श्वासोश्वास आपल्याला समजत नाही, ते त्या गृहीत धरून टाकू की त्यांनी आपल्यासाठी. पण खातोय तर खरी तो. त्यांनी जर खाल्लं नाही, त्यांनी जर पचवलं नाही. माझ्या मिस्टरांचं लिव्हर खराब झालं, अक्षरशः अनुभवलं की एखादा ऑर्गन जर खराब झाला तर माणसाला काय होतं. मग हे जे जठराग्नीचं तत्व जो प्रत्यक्ष वैश्वानर रूपाने बसलेलं आहे आपल्यामध्ये, त्याला आपण कशी आहुती घातली पाहिजे. ती आहुती घातल्यावर तो जर शांत झाला तर तो आपल्याला किती आनंदाने फळ देईल, किती अधिक पटीने फळ देईल की बाई ह्यानी अशा आनंदाने मला खाऊ घातलं, मला भूक लागली आहे खूप. अशा माझ्या भुकेच्या वेळी त्यांनी व्यवस्थित सगळं सद्गुणी माझं नाव घेऊन मला खाऊ घातलं. आत्मात्वम गिरिजामती सहचरा, हे जर त्याला जाणवलं, खा बाबा भगवंता खा. कशाला संस्कृत श्लोक आले पाहिजे. या सगळ्या गोष्टी जर केल्या तर त्याचा स्थितिकाली दिसणार ते खरोखर चिद्रूपत आहे. मग स्थितिकाली जर ती गोष्ट दिसली, हे दिसण्यासाठी मग आता ज्ञानदृष्टी पाहिजे असं त्यांनी म्हटलं. योग संसिद्ध झालेल्या ज्ञानदृष्टीला आत्मस्वरूप कळते. हे जर कळलं की माझा भगवंत माझ्या मुखातून खातोय, माझा भगवंत माझ्या मुखातून बोलतोय, माझ्या भगवंताचं श्रवण मी करते, किंवा जे काही अतिशय उत्तम आहे त्याचा मी साक्षीदार आहे, असं जर म्हटलं तर ह्या सगळ्या प्रदूषणाचा खरंच आणि प्रदूषणापण वाचवण्याचं तर कार्य आपण आपल्या देशाचं असो, समाजाचं असो, कुटुंबाचं असो, जे वाचवायचं ते आपल्यालाच करावं लागणार आहे. कोणीतरी पुढाकार घेऊन समाजाला आणि कुटुंबाला प्रदूषणापासून मुक्त जसं मोठ्या प्रमाणात करतं, तसं आपल्या स्वतःसाठी जर करायचं असेल तर आपण आपल्या स्वतःच्या आत्म्याला शांती मिळेल
की मेल्यानंतर मिळते ही कल्पना आहे ती चुकीची आहे. आत्ता जर आत्मा शांत झाला खाऊन, आपण म्हणतो ना, पुष्कळदा म्हणतो सुद्धा, काय आत्मा शांत झाला आज खाऊन, ते प्रत्यक्षात खरंच तो वैश्वानर खात असतो. आणि त्यांनी केलं असं काल चित्र पाहिलं. त्यांनी केलं आणि असं टाक की ज्यानी मी तुला पचवून देतो, सगळं तुझ्या रंध्रामध्ये मी पसरवतो, असं जर म्हटलं तर ते जे स्वरूप कळलं तर त्याला ज्ञानदृष्टी लागते असं म्हणतात. आणि ते आपल्याला जाणवत आहे म्हणजे आपल्या जवळच तो आहे. ह्या गोष्टीची जर कल्पना आपण करू शकलो तर आपल्या या ग्रंथांचा किंवा आपल्या या सत्संगतीचा परिणाम आपण या क्षणापासून त्याचा आनंदाचा अनुभव घेऊ शकतो. याच्याबद्दल मला तीळमात्र शंका आता राहिलेली नाही. जय जय रघुवीर समर्थ. भर्जनं भवबीजानां अर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनम् आवाहनं न जानामि तवार्चन पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. जय जय रघुवीर समर्थ.